नमस्कार, जय महाराष्ट्र. मी आकाश बागवडे पाटील. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण आहोत वेस्ट पुण्याच्या पहिल्या आणि अतिशय सुंदर अशा टाउनशिपमध्ये, परांजपे ब्लू रिजमध्ये, जिकडे आपण एक नवीन लॉन्च किंवा एक अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट घेऊन येतो आहोत. 41 रिजेस नावाचा, जिकडे 2 आणि 3 BHK असे दोन कॉन्फिगरेशन्स असतील. 2 BHK 800 कार्पेट असेल, 3 BHK 1272 कार्पेटचा अतिशय स्पेशियस असा हा प्रोजेक्ट किंवा ब्लूरीजच्या लोकेशन संदर्भात बोलायचं झालं तर बँगॉन फेज 1मध्ये आहे. हा अगदीच आजूबाजूला सगळ्याच नामांकित IT कंपनीज आहेत. स्कूल कॉलेजेस बघाल तर सगळे नावाजलेले स्कूल कॉलेजेस, जसं ब्लूरीज असेल, महिंद्रा इंटरनॅशनल स्कूल असेल, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल स्कूल असेल, असे सगळे स्कूल्स, नावाजलेले स्कूल्स जवळपास आजूबाजूलाच आहेत. मेट्रो स्टेशन बघाल तर हार्डली 1-1.5 किलोमीटरचं मेट्रो स्टेशन आहे. हायवे पासून अगदीच 3-3.5 किलोमीटरवरती हा प्रोजेक्ट येतो. अतिशय वेल कनेक्टेड असा हा प्रोजेक्ट आहे. चला या प्रोजेक्टचं मॉडेल समजून घेऊ. 2.5 एकरामध्ये हा प्रोजेक्ट डिझाईन असेल, ज्याच्यामध्ये आपल्याला 3 टॉवर्स मिळतील, 6 लेवलचं याचं पार्किंग असेल, त्याच्यावरती 35 फ्लोअरची ही हायराईज मायवन कन्स्ट्रक्शनची बिल्डिंग असेल. त्याच्यामध्ये ज्या अम्युनिटीज दिलेल्या आहेत त्या अम्युनिटीज 2 पार्टमध्ये मिळतील आपल्याला बिल्डिंगमध्ये. एक पोडियम लेवलच्या अम्युनिटीज दिलेल्या आहेत, काही इंडोर गेम्स दिलेले आहेत, आणि आपण ॲज अ ब्लूरीजचा पार्ट जो आहे, 40 एकराच्या टाउनशिपचा जो पार्ट आहे, त्याच्यामध्ये ज्या काही अम्युनिटीज आहेत त्याही अम्युनिटीज आपण यूज करू शकतो. चला या प्रोजेक्टमधला हा अतिशय लॅविश आणि अतिशय स्पेशियस असा हा 3 BHK बघू. मी अतिशय स्पेशियस असा का 3 BHK म्हणतो तो आत गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. चला बघू. इथे आपल्याला मिळेल हे डिजिटल नेम प्लेट, त्याच्यामध्ये आपलं नाव दिसेल. इथून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला वरती बघाल तर आपल्याला गणेशची एक स्टॅच्यू मिळतो या फ्लॅटसोबत. प्रत्येक फ्लॅटसोबत हा कॉम्प्लिमेंटरी पार्ट आहे. इकडे आपल्याला हे गोदरेजचे डिजिटल लॉक्स मिळतात, जे आपण थम्स, पासवर्ड आणि कीजने ओपन करू शकतो. इथे आल्यानंतर इथे हा अतिशय ब्युटिफुल असा हा लॉबीचा पार्ट मिळतो आपल्याला. लॉबीमधून आल्यानंतर इमिजिएटली माझ्या उजव्या बाजूला ही मास्टर बेडरूम मिळते. मास्टर बेडरूम बघू शकता. आता ही मास्टर बेडरूम किंवा गेस्ट बेडरूम तुम्ही कसंही यूज करू शकता. मी याला मास्टर का म्हणलं, का तर याची जी साईज आहे ती बघू शकता किती स्पेशियस आहे. म्हणजे तुम्ही या बेडरूमची साईज बघाल तर तुम्हाला इकडे हा इतका मोठा स्पेस, त्या बाजूला इतका मोठा स्पेस, तुम्ही खाली स्क्रीनवरती याची साईज बघू शकता. इकडेच अटॅच्ड आपल्याला या गेस्ट बेडरूमचं हे वॉशरूम असेल. जाग्वारचे फिटिंग्स, अतिशय ब्युटिफुल असं हे वॉशरूम मिळेल आपल्याला. गेस्ट बेडरूमलाच अटॅच्ड आपल्याला ही बाल्कनी मिळेल, जी पुढे कनेक्ट करते आपल्या हॉलला. हा आपला हॉल अगदी एल शेपमध्ये, इथं तुम्ही सोफा किंवा सी शेपमध्ये तुम्ही सोफा युटिलाइज करू शकता. अतिशय स्पेशियस असा हा हॉल आणि डायनिंगचा एरिया. एल शेपमध्ये आपल्याला डायनिंग आणि हॉलची पोझिशन दिलेली आहे. डायनिंग एरिया बघाल तर डायनिंग एरिया आता इथे सॅम्पल फ्लॅटमध्ये 6 सीटरची प्रोव्हिजन केलेलं आहे, तरी सुद्धा आपल्याला अतिशय स्पेशियस असा हा एरिया मिळतो. आपल्याला डायनिंग एरियामध्ये आणि हॉलमध्ये बिल्डरकडूनच पॅकेजमध्येच आपल्याला POP करून मिळेल. डायनिंग एरियाच्याच बाजूला आपला हा किचनचा पार्ट येतो. किचन सुद्धा बघू शकता, अगदी स्पेशियस. इकडे आपल्याला अटॅच्ड अशी ही ड्राय बाल्कनी असेल. ही ड्राय बाल्कनी इथून चालू होते. एल शेपमध्ये आपल्याला हा किचनचा पार्ट मिळतो. इकडे आपल्याला हा जो एरिया आहे हा फ्रीसाठी एरिया दिलेला आहे. अतिशय स्पेशियस आणि छान असं हे किचन आहे. इथे बघाल तर इथे अगदीच 0 डेड स्पेस मिळेल आपल्याला. अगदी कार्पेट जे आहे ते वेल युटिलाइज केलेलं आहे. इमिजिएटली माझ्या डाव्या हाताला हा कॉमन वॉशरूमचा पार्ट येतो. जाग्वारचे प्रीमियम फिटिंग्स. इथे माझ्या उजव्या हाताला ही सेकंड बेडरूम, जी तुम्ही चाइल्ड बेडरूम म्हणून सुद्धा यूज करू शकता. अगदी स्पेशियस दिलेले आहे. त्याचे साइजेस तुम्हाला खाली स्क्रीनवरती दिसतील. याचं हे फुल लेंथची विंडो मिळेल आपल्याला. खालचा जो पार्ट आहे तो फिक्स असेल, वरचा जो पार्ट आहे तो ओपन होतो, मुवमेंट होते. त्याच्यामुळे तुम्हाला या फ्लॅटमध्ये किंवा या रूममध्ये जे लाईट आहे, व्हेंटिलेशन आहे, ते अतिशय चांगलं राहील. अतिशय स्पेशियस अशी ही बेडरूम आपल्याला इकडे मिळते.
याच्याच बाजूला आपल्याला ही मास्टर बेडरूम मिळते. मास्टर बेडरूम बघू शकता, अगदी स्पेशियस दिलेले आहे. स्क्रीनवरती साईजेस तुम्ही बघू शकता. इथे हा जो स्पेस आहे, हा स्पेस अवेलेबल आहे. माझ्या समोर हा जो स्पेस आहे तो अवेलेबल आहे. टीव्ही आणि बेडच्या मध्ये तुम्ही डिस्टन्स बघू शकता. बेडच्या या बाजूला सुद्धा तुम्हाला हा मोठाच्या मोठा स्पेस अवेलेबल आहे. इथे फर्निचरमध्ये आपल्याला हा एरिया इकडे आपल्याला केलेला आहे. तुम्ही असाच एरिया बनवू शकता. याला अटॅच्ड आपल्याला ही फुल लेंथची विंडो मिळते. याच्यामध्ये अगेन हा जो खालचा पार्ट आहे तो सेफ्टीसाठी फिक्स राहील. वरचा जो पार्ट आहे तो मुवमेंटसाठी असेल. याच्यामुळे इकडे आपल्याला याचा यूज आपण स्टँडिंग बाल्कनी सारखं करू शकतो. यामुळे आपल्याला लाईट आणि व्हेंटिलेशन चांगलं राहील या रूममध्ये. अगदी स्पेशियस अशी ही रूम दिलेली आहे. याची साईज बघाल तर 16.11 इंटू 11.4 ची अतिशय मोठी साईज आपल्याला इकडे मिळेल. तुम्ही स्क्रीनवरती ही साईज बघू शकता. मास्टर बेडरूमला अटॅच्ड आपल्याला ही वॉशरूम मिळेल. याची साईज बघू शकता, अगदीच मोठं हे वॉशरूम आपल्याला मिळेल. आत्ता आपण पाहिला 1272 स्क्वेअर फूटचा अतिशय लॅविश असा हा 3 BHK, ज्याचं ऑफिशियल पोझिशन आहे डिसेंबर 2029, पण जे बिल्डर कमिटमेंट आहे ते डिसेंबर 2027 आहे. 22 फ्लोअरचं काम ऑलरेडी झालेलं आहे. प्राइसिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर याची जी प्राइसिंग आहे ती 1,62,00,000 रुपये ऑल इन्क्लुसिव्ह असेल, ज्याच्यामध्ये एक कवर्ड कार पार्किंग आपल्याला मिळेल. हा प्रोजेक्ट किंवा हा फ्लॅट कुणी कन्सिडर करायचं झालं, याच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्यांना टाउनशिपमध्ये इंटरेस्ट आहे, तर 140 एकराची टाउनशिप आहे, जिथे अगदीच बघाल तर 22 एकराचं गोल्फ कोर्स दिलेला आहे, क्रिकेट कोर्ट दिलेला आहे किंवा ऑलमोस्ट 100 टाईपच्या अम्युनिटीज दिलेल्या आहेत. त्यांना अम्युनिटीजमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना टाउनशिपचा बेनिफिट घ्यायचा आहे, ज्यांना परांजपेसारख्या पुण्यातल्या नावाजलेल्या बिल्डरसोबत फ्लॅट घ्यायचा आहे, त्यांनी हा फ्लॅट नक्कीच किंवा हा प्रोजेक्ट नक्कीच कन्सिडर करायला हवा. हा व्हिडिओ किंवा हा प्रोजेक्ट जर का तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांना पाठवू शकता, जेणेकरून त्यांचाही फ्लॅट बाईंगचा एक्सपिरियन्स चांगला राहील. साईट व्हिजिटसाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला कनेक्ट करेल. इकडे बेस्ट चॉईस आणि बेस्ट रेट करून द्यायची गॅरंटी आम्ही घेतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू अँड जय हिंद.